स्वाभिमानी आणि प्रहार एकमेकांना साथ देत आहेत, कारण अमरावतीमध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेचे जे उमेदवार आहेत ते एकमेकांना पाठिंबा देत आहेत। दिनेश बुब यांना राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिलाय। प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून अपडेट्स घेऊया। छगन, आता जर का अमरावतीमध्ये प्रहार आणि स्वाभिमानी अशा पद्धतीने एकत्र येत असतील, पाठिंबा देत असतील, तर काय नेमका फायदा त्यांच्या उमेदवारांना होऊ शकतो? नक्कीच रिद्धी, अमरावतीची लोकसभा निवडणूक ही राज्यात चर्चिली जात आहे, कारण नवनीत राणा ज्या उमेदवार आहेत त्या तिसऱ्यांदा आता लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि 2019 मध्ये त्या खासदार झालेल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्या खासदारकीच्या रिंगणात भाजपकडून यावेळी निवडणूक जी आहे ती लढत आहेत। त्यांच्या विरोधात जर बघितलं तर काँग्रेसचे बळवंत वानखळे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश बुब हे त्यांच्या विरोधात उमेदवार आहेत आणि प्रहारला जर बघितलं तर सार्वत्रिक पाठिंबा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। घटक पक्ष जे असतील लहान लहान त्यांनी देखील प्रहारला पाठिंबा दिलेला आहे आणि आता नुकतंच जी अपडेट आलेली आहे त्यामध्ये राजू शेट्टीच्या पक्षांकडून देखील बच्चू कडूंच्या दिनेश बुब या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर नवनीत राणाच्या विरोधामध्ये सर्व पक्षीय जे आहे ते एकवटलेले आहेत। त्यांना पराभूत करण्यासाठी रणनीती आखल्या जात आहे। अशातच बच्चू कडूंचं जे महत्व आहे ते देखील वाढलेलं आहे, कारण बच्चू कडूंच्या प्रहारच्या उमेदवाराला अमरावतीमध्ये देखील चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि त्याच पद्धतीने पाठिंबा देखील मिळतो आहे। आता राजू शेट्टीच्या पक्षांकडून जो आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे आता अमरावतीची लोकसभा निवडणूक आहे ती पुन्हा एकदा रंगत त्यांची पाहायला मिळणार आहे। आता नेमकं बच्चू कडूंना पाठिंबा मिळतोय, त्यासोबतच जर बघितलं तर मेळघाट मधून देखील चांगला प्रतिसाद बच्चू कडूंना मिळतो आहे। याच पार्श्वभूमीवर आता नेमकं काय रणनीती आखल्या जाते किंवा कशा पद्धतीने ही निवडणूक बच्चू कडू आपल्या उमेदवाराला विजयी करून देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। रिद्धी, निश्चित छगन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।